पाऊस पण थांबलेला आहे. सो पुन्हा एकदा आम्ही आमची राईड सुरू केलेली आहे. चला मग. आणि मंदिर बघा समोरच आहे. आई इकडे म्हणजे इकडे स्थायिकच आहेत. 6वी पिढी आहे आईची. सिव्हिलच अलाउड नाहीये आणि खूप सारे मंदिर मध्ये असं आहे इकडे साऊथ मध्ये. सो मावशीने ओढणी दिलेली आहे. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मजेत असाल. मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. मी लिका सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, आता आम्ही साऊथ गोव्यामध्ये आणि हा आमचा आहे तो 4था दिवस आहे गोव्यामधला. सो मित्रांनो, काल आम्ही बागा बीच वरून आलो इकडे नॉर्थ वरून आम्ही साऊथ गोव्याला शिफ्ट झालो. मला सांगितलं छोट्याशा व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, जेव्हा जर तुम्ही बागा बीचला कधी आलात ना नॉर्थ गोव्यामध्ये, तर आम्ही एका हॉटेलमध्ये राहिलो ना, त्या हॉटेलमध्ये ना डिस्काउंट देतात. तर तुम्हाला एसी वाला रूम ना चांगला असं तुम्हाला 1000 रुपयामध्ये देणार जर तुम्ही आधी बुकिंग केलात तर. सो मी त्याचा नंबर ना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. आणि जर तुम्ही कधी गोव्याला आलात ना, तर नक्कीच तो हॉटेल बुक करा. कारण एसी टीव्ही वगैरे सगळं काही तिकडे 1000 रुपयामध्ये रूम भेटतो. आणि रूम पण चांगला आहे, मी तुम्हाला दाखवला. सो तुम्ही ह्याचा लाभ घेऊ शकता सुविधांचा. आणि मित्रांनो, आता आम्ही साऊथ गोव्यामध्ये आहोत. तर आता आम्ही जातच होतो एका टेम्पलला, पण खूप जोरदार पाऊस आलाय बघा ना. आम्ही इकडे थांबलेलो आहोत. इकडे बच्ची पण आपला बसलेला आहे. गोव्यामधला पहिला पाऊस आम्हाला भेटलेला आहे आणि पूर्ण आमची ट्रिप खराब केलेली आहे. बघूया आता थोडासा थांबूया, आपण वेट करूया, नाहीतर मग काय भिजायचं आहे ना. आणि फायनली मित्रांनो, एक हॉटेल आम्हाला दिसलेलं आहे हायवेवरती. आम्ही थोडं भिजत आलो आणि इकडे आता आम्ही बसलेलो आहोत. आणि मस्त हॉटेल आहे बघा. इकडचे ना हॉटेल्स बघायला ना तर सगळे भारी. आणि इकडे बच्चू आपला बसलेला आहे. बच्चूची डिश आलेली आहे. हा हा हा, मस्त समोसा आणि चहा आणि चटणी. वाव. आणि आमचा बाकी आहे नाश्ता याचा. जो आपण नाश्ता करूया तोपर्यंत पाऊस बघूया उघडतोय की काय, आणि नंतर मग आपण निघूया. आणि मस्त मित्रांनो पाऊस पडत आहे. आणि आज आम्ही करत आहोत आमच्या साऊथचा नाश्ता, मेदू वडा. आणि मिस्टरांसाठी मागवलेला आहे आणि उत्तप्पा. सो येत आहे, तोपर्यंत आपण मेदू वडा खाऊया. सो फायनल मित्रांनो, नाश्ता करून झालेला आहे आणि पाऊस पण थांबलेला आहे. सो पुन्हा एकदा आम्ही आमची राईड सुरू केलेली आहे. चला मग पटापट जाऊया आणि टेम्पलला व्हिजिट करूया आपण. आणि काय मस्त मित्रांनो क्लायमेट आहे, भारी वाटतं एकदम. किसी को अपने हुस्न से प्यार है, किसी को अपने दौलत से प्यार है. हमें प्यार है इस जिंदगी से, क्योंकि हम घूमते फिरते रहते हैं. The more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? सो फायनली मित्रांनो, आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आणि इकडे आपली गाडी पार्क केलेली आहे. फायनल मित्रांनो, आपण येऊन पोहोचलेलो आहोत साऊथ मधल्या फेमस अशा एका टेम्पलला, श्री कामाक्षी टेम्पल. सो इकडे आतमध्ये सुंदर असं देवीचं मंदिर आहे. तिकडे आपण जाणार आहोत आणि दर्शन करणार आहोत. सो इकडे पहिले मी ओटी घेत आहे. सो ओटी घेऊया आणि नंतर मग आतमध्ये जाऊया. कशी आहे का? काही 2 नारळाची घेऊ है ना? हो येतो, काय सांगायचं. सो मित्रांनो, माझ्यासोबत काका आहेत. आणि हे 2 नारियल का दिले ओटीमध्ये? एक नारळ पडल्यानंतर एक नारळ परत देणार, रिटर्न देणार का? रिटर्न देणार. अच्छा. आणि देवी बद्दल काय सांगू शकता? कामाक्षी देवी बद्दल काय आहे तिची म्हणजे मान्यता काय आहे? किती लोक येतात इकडे? गर्दी असते? हो गर्दी असते, अमावस्याला गर्दी असते, पुष्कळ गर्दी असते. जवळजवळ 30-40 हजार लोक असते इकडे असतात. हो असते. म्हणजे जत्रा भरते का? हो जत्रा भरते. अच्छा. आणि असे बाहेरचे टुरिस्ट लोक पण हो येतात, दररोज येतात ना, हो आमच्यासारखेच. हो येतात दररोज. सो मित्रांनो, जाऊया आता आतमध्ये. काकाने सांगितलं 2 ओटी दिली, 2 नारियल आहेत ओटीमध्ये. एक आपण देवीच्या इथे भरणार आणि एक नारियल आपल्याला रिटर्न देणार, जो आपण आपल्या घरी घेऊन जाणार आहे ना. हो बरोबर. थँक्यू. फायनल मित्रांनो, आता मी इकडे आलेली आहे आणि मंदिर बघा समोरच आहे. सो इकडे आता मला पायरी उतरून जायचं आहे. आणि खूप म्हणजे खूप ब्युटिफुल मंदिर आहे. लांब बाहेरून एवढं सुंदर दिसत, आतून किती सुंदर असेल. चला आपण देवीचं जाऊन दर्शन करूया पहिले.
सो मित्रांनो इकडे 2-3 मंदिर आहेत. जे मेन मंदिर आहे ते इथे आहे. इकडे आपल्याला आतमध्ये जायचं ओटी भरण्यासाठी आणि नंतर मग दुसऱ्या मंदिरात जाऊया. पण आतमध्ये अलाउड नाही आहे व्हिडिओ काढण्यासाठी. सो बाहेरून दर्शन करा. मस्त दर्शन करून झालेलं आहे. आणि मित्रांनो इकडच्या ना प्रत्येक मंदिराची ना खासियत आहे एक म्हणजे की मला खूप आवडतं ते की जेव्हा आपण ओटी घेऊन आतमध्ये जातो ना तेव्हा ना जे पुजारी बाबा असतात ना ते आपलं म्हणजे मिस्टरांचं नाव, माझं नाव किंवा बच्चूचं नाव घेऊन ना मस्त देवीला गाराणं गातात आणि गाराणं गाऊन मंत्र वगैरे बोलून मग आपली ओटी देवीला अर्पण केली जाते. आणि मस्त मित्रांनो दर्शन केलं. खूप छान देवीचं दर्शन झालेलं आहे. तर मित्रांनो साऊथ गोव्यामधल्या फेमस टेम्पलला श्री महाश्री नारायणी टेम्पलला पण आपण भेट दिलेलं आहे जे मागच्या इयर्स मध्ये. आणि तांबडी सुर्लेला आपण गेलो होतो. महादेव मंदिरला पण दिलेली होती. आणि मंगेशी टेम्पल जे साऊथ गोव्यामध्येच आहे त्या पण टेम्पल आपण भेट दिलेली आहे. आणि आज आपण श्री कामाक्षी देवीला इकडे विजिट केलेला आहे या मंदिराला. सो मस्त हे टेम्पल आहेत मित्रांनो. साऊथ गोव्यामध्ये आलात ना तर खूप सारे टेम्पल आहेत जिथे तुम्हाला फिरण्यासाठी आणि देव दर्शन करण्यासाठी ना खूप हे म्हणजे फेमस आहे साऊथ गोव्यामध्ये. सो मस्त दर्शन झाले. इकडे बाजूला पण दुसरे मंदिर आहे तिकडे पण आपण दर्शन वगैरे करूया. मस्त इकडे बाजूला स्तंभ आहे तिकडे पण जरा आपण फोटोज वगैरे काढूया. खूप छान आहे मित्रांनो. आजूबाजूचा परिसर पण सुंदर आहे. मस्त मोठ्याच्या मोठं मित्रांनो मंदिर आहे हे. सो मित्रांनो मंदिराच्या आपण समोरच्याच याच्यामध्ये आलेलो आहोत भागामध्ये. आणि समोरच्या भागामध्ये आल्यानंतर ना इकडे बघा मोठ्याच्या मोठं तलाव आहे आणि टॉर्टाईज बघा किती. बापरे काही जातो का पकडायला? हा जाऊ का? मस्त बघा ना किती मोठ्याच्या मोठं तलाव आहे. भारी वाटतं. खूप जुना मंदिर आहे मित्रांनो. खूप जुनं आहे आणि पावसाने एक मेहरबानी केली आहे उघडून आपल्याला आणि मस्त आपल्याला बोलतात ना फिरून दिलेलं आहे. थँक्यू सो मच मेघराजा. आणि पाणी हिरवं आहे पण घाण नाही, हिरवा पाणी आहे आणि भरपूर टोरडाईज कछवे भरपूर आहे. साई पकड. हे बघा मित्रांनो तिकडे एक आहे, तिकडे एक आहे, तिकडे आणि इकडे पण आहे या साईडला. त्यांची एक मम्मी पण आहे. हा मम्मी आहे. बाकी ती पचवे. अरे पप्पा आहे. किती कचवे 10-12 असतील. म्हणजे साईचं काय बोलण्याचा हे उद्देश की 2 मोठे मोठे आहेत ना ते मम्मी पप्पा आणि छोटे छोटे आहेत ती त्यांची पिल्लू. सो मित्रांनो मस्त दर्शन करून झालेले आहे आणि सुंदर असा ड्रोन शूट पण तुम्ही एन्जॉय केला असेल. आणि आता इकडे आम्ही काकांच्या इकडे ओटी घेतली. सो इकडे प्रसाद घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि इकडे ना देवीच्या छान छान असं मित्रांनो नऊवारी साडी आहे, सहावारी नाही आहे. सो मी एक साडी घेतलेली आहे आईसाठी. मस्त आहे साडी, कॉटनची, प्युअर कॉटन. म्हणते एक आठवण म्हणून घ्यावी नाही का. मित्रांनो आता आपली सगळं खरेदी करून झालेली आहे आणि इकडे ना आई बसलेली आहेत. तर आईला मी असंच विचारलं थोडंसं की आई देवीबद्दल तुम्ही काय सांगू शकता का. नंतर मग आईला जेव्हा मी विचारलं ना की आई तुम्ही इकडे किती वर्ष, तर आई इकडे म्हणजे इकडे स्थायिकच आहेत. 6वी पिढी आहे आईची इकडे. सो आईला आपण थोडं देवीबद्दल विचारूया. मानव रूपात येऊन तिने इकडे सगळं हे केलं ना, म्हणजे स्थायिक होऊन सगळं मग ती प्रगट झाली. हा देवीच्या पहिले देवी कुठे होती? पहिली राय म्हणजे मानव रूपात, माणसाच्या रूपात ती राय राहिली. मग तिच्याबरोबर तो देव आले ना, ते पण तिच्या बरोबर इकडे आले. हो. आणि राखणदार म्हणून कालभैरव बेताळ आहे ना, ते पण आहेत. हो, म्हणजे ते राखणदार तिचे राखणदार. हा, आणि रायेश्वर वगैरे तिच्या बरोबर आलेले आहेत. हो. अच्छा, म्हणजे एवढंच माहिती. ही देवी आहे ती आसामवरून आलेली आहे.
आसामवरून आलेले मित्रांनो ही देवी. अजून सुद्धा तिकडे बाकीचं काही नाही, हा. पण देऊळ आहे हा. आणि म्हणजे तिचे रूप काहीतरी आहे. काहीतरी रूप आहे. अच्छा, म्हणजे तिकडे सगळे लोक बाटाबाटी करायचे, त्यासाठी देवी इकडे आली आहे ना. आणि तिचं रूप तिथे आहे का? रूप म्हणजे तेवढं काही मला माहित नाही, अच्छा, पण असं आहे असं म्हणतात, पण ते दुसऱ्या ह्याच्यात असं दुसऱ्या स्वरूपामध्ये आहे. असं काहीतरी आहे. आणि देवी इकडे अर्धा भाग आहे, म्हणजे कमरेच्या खालचा फक्त भाग आहे तिकडे. आणि देवी पूर्ण स्वरूपात इकडे स्थापन झालेली आहे. सो आणि इकडे गर्दी पण खूप असते ना. आता बाबांनी पण सांगितलं इकडे अमावास्येला गर्दी खूप जत्रा भरते मोठी, खूप असते, दुकानं सगळं आणि सगळं जत्रा सारखी होती. चांगलं असतं म्हणजे. ठीक आहे. सो आम्ही पण आम्हाला पण देवीने योग घडवलेला आहे. इकडे आम्ही आलो, दर्शन झालं, खूप छान वाटलं दर्शन. आणि इकडे येऊन मित्रांनो मन असं प्रसन्न झालेलं आहे ना, खूप मस्त वाटलं आणि खूप भारी आहे इकडे. थँक्यू. सो फायनली मित्रांनो कामाक्षी टेम्पलला भेट देऊन आपण निघालेलो आहोत. आणि मित्रांनो खूप सुंदर असं मंदिर आहे. साऊथला आल्यानंतर नक्की या तुम्ही मंदिराला भेट द्या. आणि आता आम्ही चाललेलो आहोत, बघूया कुठे जाणार आहोत ते. व्हिडिओ मध्ये मित्रांनो बनवून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलेलो आहोत शांतादुर्ग टेम्पल मध्ये. आणि पाठीमागे मंदिर आहे. सो तिकडे पण जाऊया पटापट आणि दर्शन करूया, नंतर मग व्हिडिओ बनवूया. या माझ्या मागून. मित्रांनो मी इकडे दुकानामध्ये आलेले ओटी घेण्यासाठी. दुर्गा मातेचं आतमध्ये मंदिर आहे, सो आपण इकडे पण ओटी घेऊया. सो इकडे ना सिवलेस अलाउड नाहीये आणि खूप साऱ्या मंदिर मध्ये असं आहे इकडे साऊथ मध्ये. सो मावशीने ओढणी दिलेली आहे. सो चला इकडे दर्शन करूया पटापट, कारण मेघराजा जोरात येत आहे. कशी आहे मावशी ओटी? 100 रुपये. पैसे द्या पहिले. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा, ओटी जेव्हा आपण घेतो ना, देवीसाठी घ्या किंवा देवांसाठी घ्या, पण पहिले ना ओटी घेतल्या ना लगेच पैसे द्यायचे, नंतर येऊन द्यायचे नाहीत, हे मी तुम्हाला सांगते. सो मी कधी पण ओटी घेतली ना तर पहिले पैसे देते आणि नंतर मग मंदिरामध्ये जाते. सो मित्रांनो आता ओटी घेऊन आम्ही चाललेलोच आहोत. पण इकडे पण आम्हाला दोन ओटीमध्ये ना 2 नारियल दिलेले आहेत. सो इकडे असं मी मावशीला विचारलं तर इकडे गोव्यामध्ये ना अशी म्हणजे परंपराच आहे की जेव्हा ते लोक त्यांच्याकडे पूजा असते किंवा देवीची ओटी भरतात ना तर 2 नारियलच भरतात. आणि आता आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये. मस्त मंदिर आहे. हाय गाईस. मित्रांनो मंदिराजवळ आपण आलेलो आहोत आणि हे मंदिर बघून मला मंगेशी टेम्पलची आठवण आलेली आहे. सेम टू सेम असंच मंदिर आहे, फक्त त्याचा ब्ल्यू आणि व्हाईट कलर होता. आणि इकडे बघा, इकडे चॉकलेटी आणि व्हाईट कलर आहे. सो खूप मस्त मंदिर आहे. पहिले आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन करूया, नंतर मग बाकीचं सगळं तुम्हाला मंदिर दाखवते, मग तुम्ही दर्शन करा. सो फायनली मित्रांनो मस्त दर्शन करून झालेलं आहे. आणि मागच्या इयर्स मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं मंगेशी टेम्पल सेम टू सेम मित्रांनो तसंच मंदिर आहे. आणि आतमध्ये जर बघायला गेलात ना, जे झुम्मर वगैरे लावले ना सेम तसंच तसं डेकोरेट केलेलं आहे आणि खूप सुंदर आहे. आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाहीये, सो मी तुम्हाला सांगत आहे. आणि जर मंगेशी टेम्पल पाहिलेलं असेल ना, सो सेम टू सेम हे टेम्पल आहे आणि खूप सुंदर आहे मित्रांनो. सो तुम्ही इकडे आलात तर नक्कीच या मंदिराला पण भेट द्या आणि दर्शन करून जा दुर्गा मातेचं. मस्त आहे, आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे मित्रांनो, छान आहे. चीज एक अलग आहे ह्याच्यात. काय काय बघा, मंगेशी टेम्पल मध्ये कॅन्टीन नव्हता, ह्या मंदिर मध्ये कॅन्टीन कसा
हा मग कॅन्टीन असतेच ना. हा तर खायचं आहे ना बरोबर. टेम्पल मध्ये नव्हता पण काही. हा 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 इकडे कॅन्टीन पण आहे मित्रांनो ते बघा. सांगितलंच नाहीस तू. हा खायचं आम्ही पहिलं बघतो नाही का. खायचं नाही ग मम्मी. तर फायनली मित्रांनो दर्शन करून मस्त झालेलं आहे आणि आज आपण साऊथ मधल्या फेमस अशा श्री कामाक्षी देवीच्या टेम्पलला भेट दिलेली आहे आणि इकडे श्री शांतादुर्गा देवीच्या मंदिराला पण आपण भेट दिलेली आहे. आणि मित्रांनो दोन्ही पण टेम्पल खूप सुंदर आहेत. आतमध्ये खूप छान असं दर्शन करून झालेलं आहे. दोन्ही मंदिर आतमधून एकदम ब्युटिफुल आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला एकदम प्रसन्न वाटेल आणि तुम्ही जर कधी साऊथ मध्ये आलात तर ह्या दोन्ही मंदिरांचं दर्शन करा एवढं मी सांगू शकते. आणि खूप मित्रांनो मस्त वाटलेलं आहे. आता जोराची भूक लागलेली आहे. तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही कमेंट असतील त्या पण करा आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके बाय बाय.